सर्वत्र महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांसाठी आता सरकारने दिली सर्वात मोठी बातमी। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम आली नाही। परंतु आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। टोटल 18,900 रुपये प्रमाणे हेक्टरी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज जमा व्हायला शेतकरी बांधवांनो सुरुवात सुरू झाली आहे। शेतकऱ्यांसाठी आता सरकारने सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे। सरकारने आज अशी अधिकृत तारीख व यादी जाहीर केलेली आहे। बऱ्याच दिवसापासून जे शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते, परंतु त्यांना कसल्याच प्रकारे पीक विमा मिळाला नव्हता, तर त्यांच्यासाठी आता सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर करून आज ज्या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आली आहे, शेतकरी बांधवांनो, जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जर निघत असेल तर आज सरकारच्या माध्यमातून टोटल 18,900 रुपयांची मदत तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे। म्हणजे की बघा, जर तुम्हाला शेतकरी बांधवांनो 6 एकर जर शेत जर असेल तर किमान तुम्हाला 37,000 रुपये अशी या ठिकाणी मदत मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून, असं स्पष्टपणे मुख्यमंत्री साहेबांनी आज सांगितलेलं आहे। तर बघा, शेतकऱ्यांसाठी आज या ठिकाणी सुवर्ण दिवस उगलेला आहे असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, कारण की आज या ठिकाणी सर्व बँका सुरळीतपणे सुरू आहे। बऱ्याच दिवसापासून काही तांत्रिक अडचणी येत होत्या, परंतु आता कसल्याच प्रकारे तांत्रिक अडचणी येणार नाही। आज या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। चला तर पाहून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे, तेही अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया। तर मग शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी आनंदाची बातमीच आली आहे, ज्यामुळे तुमची चिंता आता नक्कीच मिटणार आहे। पीक विमा नुकसान भरपाईचा पुढील टप्पा राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर आता सुरू झाला आहे। यामुळे शेतकऱ्याला आता चांगलाच दिलासा भेटत आहे असे आपण डायरेक्ट आता म्हणू शकतो। बघा, याकरिता सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी आता मंजूर करून दिला आहे। पहिला टप्पा शेतकरी बांधवांनो बघा 600 कोटी रुपयांचा होता, तो पूर्ण झाल्यानंतर आता 600 कोटी रुपयांचा दुसरा टप्पा जाहीर झाला आहे। हे पैसे बघा आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुन्हा एकदा सोडण्यात येत आहे। त्यामुळे आता कसलीच काळजी व चिंता करण्याची शेतकऱ्याला गरज पडणार नाही। टप्प्याटप्प्यानुसार पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी पहिल्या बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी जो का पहिला टप्पा आहे, म्हणजे की बघा आता या ठिकाणी राहिलेला जो का पीक विमा होता दुसरा टप्पा, तो शेतकऱ्याला भेटलेला नव्हता। तर बघा आता त्या टप्प्यामध्ये पण या ठिकाणी टोटल 2 टप्पे करण्यात आलेले आहे। म्हणजे की बघा आज या ठिकाणी आजच्या यादीमध्ये टोटल 18 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जो काय सर्वात पहिले पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्याला भेटला होता, तो या ठिकाणी कमी प्रमाणात भेटला होता, परंतु आता बघा जो काय दुसरा टप्पा आहे, त्या दुसऱ्या टप्प्यामधील आज या ठिकाणी पहिल्याच टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे की बघा या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर बघा तुम्ही असाल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। अखेर सरकारचा निर्णय झाला असून शेतकऱ्यांची आता अखेर प्रतीक्षा संपणार आहे। शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी जाहीर झाली आहे। आता आलेल्या माहितीनुसार आता पूर्णपणे पैसे सर्वात आधी 8 बँकेमध्ये जमा होणार आहे। बघा, जर यापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर पीक विमा नुकसान भरपाई तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट जमा होईल। बघा शेतकरी बांधवांनो, बँकेमध्ये पैसे वाटपाला आता सुरुवात झाली असून यामध्ये 17,000 रुपयांचा पीक विमा
18,500 रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येत आहे, असे या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं. आता बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या सोयाबीन आणि कापूस पीक असेल तर अशा पिकाला एक ठिकाणी 18,000 पर्यंत निधी चाललेला आहे. म्हणजे की 18,000च्या पुढे जर तुमचं सोयाबीन कापूस असे पिकं जर असतील तर तुम्हाला निधी मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, या ठिकाणी सरकारने सांगितल्याप्रमाणे 17,000 रुपयांचा पीक विमा व 18,000 रुपयांची नुकसान भरपाई असे टोटल वाटप करण्याचे आदेश आता देण्यात आला आहे. सर्वात मोठा निर्णय आता शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. तुम्हाला पीक विमा बघा भेटला आहे का शेतकरी बांधवांनो? बघा आता ठिकाणी आज पीक विम्याची यादी सरकारने जाहीर केली आहे. हे बघायला आता तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. जर बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या यादीमध्ये असेल तर बघा 17,000 रुपयांचा पीक विमा तुम्हाला भेटणार आहे. ज्यांना नुकसान भरपाई वाटप झाली नाही त्यांना देखील आता नुकसान भरपाई देखील मिळणार आहे, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मात्र सरकारने सांगितलेली 2 महत्त्वाची कामे तुम्ही पूर्ण केलेली गरजेची असणार आहे. कारण हे 2 कामे केली तरच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हा पीक विमा पूर्णपणे जमा होणार आहे. अन्यथा तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाई काही भेटणार नाही. यासाठी कोणती कामे करावी लागतील ती पुढे आपण लगेच पाहून घेऊया. सरकारने सांगितले आहे ही 2 कामे केली तर तुमच्या खात्यात बघा पीक विमा नुकसान भरपाई जमा होईल. तर बघा आज या ठिकाणी ज्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होत आहे त्याची यादी तुम्हाला या ठिकाणी आता दाखवली जाईल. या यादीमध्ये बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचे नाव असेल तर 100% तुम्हाला आता निधी मिळणार. आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता पैसे हे जमा होणार आहे. पीक विमा किती येणार आहे याबाबत काहींना बघा आता शेतकरी बांधवांनो 15,000, काहींना 17,000, म्हणजे की बघा पिकांनुसार रक्कम मिळणार आहे शेतकरी बांधवांनो, असे या ठिकाणी सरकारने सांगितले असून बघा अशा प्रकारची नुकसान भरपाई सर्व शेतकरी बांधवांना सोडण्यात येत आहे. नुकसान भरपाईचे बघा 18,500 रुपये हे 18 जिल्ह्यामध्ये व 56 तालुक्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येत आहे, असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा बँक खाते तपासा 335 कोटी रुपयांचे अनुदान आता जमा होत आहे. पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत आहे. कोणत्याही क्षणी तुम्हाला आता पैसे भेटणार आहे. बघा पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की बीड जिल्हा. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रक्कम जाहीर झाली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम भेटत आहे. बँक खाते तपासा 335 कोटी रुपये अनुदान तुम्हाला जमा होत आहे. पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे खात्यावरती येत आहे. कोणत्या क्षणी पैसे तुम्हाला आता जमा होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता ठिकाणी सरकारने सांगितल्याप्रमाणे बीड जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करून देण्यात आला आहे. आता बघा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला 335 कोटी रुपयांची रक्कम मिळणार, स्पष्टपणे सांगितले आहे. 335 कोटींचे अनुदान आता शेतकऱ्याला मिळणार आहे. बघा या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये 18,000, 16,000 आणि 20,000 रुपये देखील आता मिळणार आहे, असं सरकारने सांगितलं आहे. बघा तालुक्यांची देखील यादी आली आहे. पहिला तालुका आहे अंबाजोगाई तालुका. अंबाजोगाई तालुक्यामधील 42 बघा हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे, असं सरकारने स्पष्टपणे आता जाहीर केलं आहे. तर शेतकरी बांधवांनो बघा पुढील क्रमांकाचा तालुका आहे म्हणजे की आष्टी तालुका. आष्टी तालुक्यातील तब्बल 53,000 शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे सोडण्यात येत आहे. आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना 34 कोटी रुपयांचं वाटप आता होणार आहे. थेट डीबीटीच्या माध्यमातून आता हे वाटप केलं जाणार आहे. 34 कोटी 91,11,000 बघा 15 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता टाकण्यात येत आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघा धारूर तालुका आहे. धारूर तालुक्यातील बघा 25,662 शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आलेली आहे. या तालुक्यातील शेतकऱ्याला 19 कोटी 25,91,000 या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा 99,978 रुपये मिळणार असून हे टोटल रक्कम धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. या बघा सर्वात मोठा निर्णय आज झाला असून आज शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय जाहीर करून बघा पुढील क्रमांकाचा तालुका आहे गेवराई तालुका. बघा
बघा या ठिकाणी गेवराई तालुक्यामध्ये सर्वात जास्त रक्कम मिळणार असून यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांची नावे आली आहे। गेवराई तालुक्यामधील 80,000 शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये तब्बल 82 कोटी बघा 90,58,115 रुपये वाटप करायला आता सरकारने स्पष्टपणे आदेश दिले आहेत। आता शेतकरी बांधवांनो बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर बीड आहे, कारण बघा बीड जिल्हा पण मात्र तो मेन तालुका आहे जो बघा बीड तालुकाचा त्या ठिकाणी आता शेतकरी बांधवांनो बघा आता या ठिकाणी 61,206 आता बघा काही शेतकरी म्हणणार बघा बीड जो काय आहे तो या ठिकाणी जिल्हा आहे बघा आता ठिकाणी शेतकरी बांधवांनो बीड जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी बीड चेक नाही का तालुका पण या ठिकाणी मोडतो असं या ठिकाणी यादीमध्ये सांगण्यात आलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा तिथे पण निधी सरकारच्या माध्यमातून आता भेटणार आहे बघा। त्यानंतर शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितल्याप्रमाणे केज तालुक्यातील 52,535 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सध्याच्या स्थितीला 47,20,04,165 रुपये वाटपाचा निर्णय सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो हेच ते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे बघा। या ठिकाणी आता मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे बघा त्यानंतर शेतकरी बांधवांनो नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की ज्याला औरंगाबाद म्हणतात, त्यानंतर कोल्हापूर बघा सोलापूर, अहमदनगर त्याला अहिल्यानगर असे म्हणतात, त्यानंतर सातारा, सांगली, जळगाव, लातूर, नांदेड, रायगड, रत्नागिरी बघा आणि यवतमाळ हेच प्रमुख 18 जिल्हे आहे ज्या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता निधी रक्कम भेटत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो ह्या प्रमुख बँके आहे, बँकांची पण यादी आता सरकारने जाहीर केली आहे बघा। या बँकेमध्ये जर तुमचं नाव असेल म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो जर तुमचे खाते उघडलेले असेल तर आज तुम्हाला निधी रक्कम भेटणार आहे। तर बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे बँकांची यादी बघा SBI बँक बघा आता या ठिकाणी म्हणजे की SBI बँक झाल्यानंतर शेतकरी बांधवांनो बँक ऑफ बडोदा, युनियन बँक बघा शेतकरी बांधवांनो, त्यासोबत पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक बघा शेतकरी बांधवांनो, HDFC बँक शेतकरी बांधवांनो, ICICI बँक, एक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक आणि बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिस बँक बघा, बँक ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे। आता शेतकरी बांधवांनो कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। बऱ्याच दिवसापासून ज्या अफवा सुटल्या होत्या निधी आज मिळणार उद्या मिळणार, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कसल्याच प्रकारे निधी जमा झाला नव्हता। तर मग शेतकरी बांधवांनो ही होती सर्वात महत्त्वाची बातमी। धन्यवाद।